नमस्कार मंडळी, आज आपण अगदी सोपा असा केक बनवत आहोत जो घरात कोणीही बनवू शकतो. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही हा केक बनवता येईल आणि तितकाच टेस्टी आहे आणि सोपाही आहे. आणि त्याच्या कृतीमध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत, जे सामग्री आहे ती घरामध्ये सहज उपलब्ध असते. त्याच साहित्यामध्ये आपण आज हा केक बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 पॅकेट, जे 10 रुपयाला जे पॅकेट येतात पार्लेजीचे, ते 2 पॅकेट घेतलेले आहेत. तसंच 2 पॅकेट आपण इथे हॅपी बिस्किटचे घेतले, ते पण 10-10 रुपयाचे असतात. ते सहज उपलब्ध असतात. तर तुम्ही यामध्ये कोणत्याही तुमच्या आवडीप्रमाणे बिस्किटं वापरू शकतात. तुमच्या आवडीच्या कंपनीचे तुम्ही बिस्किटं वापरू शकतात. वेगवेगळ्या फ्लेवर्सचे सुद्धा बिस्किटं यामध्ये तुम्ही वापरू शकतात. तर आता सर्व बिस्किटं आपण या मिक्सर जारमध्ये टाकायचे आणि त्यामध्ये चवीनुसार थोडी साखर टाकायची, कारण की बिस्किट्स हे ऑलरेडी गोड असतात. त्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी साखर अजून वाढवू शकतात. आणि आपण त्याचं मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यायची साखरेसोबत. आणि एका साईडला आपण एक भांडं, एक टीन म्हणा, केक टीनसुद्धा आपण रेडी करून ठेवला आहे. कुकरसुद्धा प्रीहीट करायला ठेवलेला आहे. तुम्ही ओव्हन असेल तर ओव्हनसुद्धा प्रीहीट करून घेऊ शकता. तर इथे आता थोडं दूध टाकत राहायचे. दूध हे रूम टेम्परेचरवरती आहे. तर आपल्याला इथे साधारण 1.5 वाटी दूध लागलेलं आहे एवढ्या बिस्किटांसाठी. तर तुम्ही किती बिस्किटं यूज करत आहात आणि ते किती दूध ॲब्झॉर्ब करतं त्या अंदाजाने तुम्ही इथे दूधचं प्रमाण कमी अधिक करू शकतात. आता हे सर्व जिन्नस एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मला इथे साधारण 1.5 वाटी दूध लागलेलं आहे, मी वापरलेलं आहे दूध. आता यामध्ये थोडंसं एक 2 ते 3 चमचे खाण्याचं तेल टाकायचं आहे. तर तुम्ही फ्लेवरलेस, म्हणजे कुठलेही वास किंवा गंध नसलेलं किंवा चव नसलेलं इथे तेल वापरायचं आहे. तसंच इथे 1 टीस्पून आपण बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि 1 चतकोर लिंबाची फोड त्यावरती पिळायची, म्हणजे जेणेकरून ॲक्टिवेट होईल सोडा. पटकन मिक्स करायचं आणि आपण केक टीनमध्ये हे सर्व मिश्रण टाकायचं आहे आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून त्याच्यातली एक्स्ट्रा हवा निघून येते. आणि तुम्हाला आवडत असेल तर तुटी फ्रुटी, काजू बदाम आणि मी इथे ओरिओचे बिस्किट सजावटीसाठी, डेकोरेशनसाठी वापरलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या केकला सजवू शकता. आता पटकन आपण हे सगळं डेकोरेशन करायचं आणि प्रीहीट केलेल्या कुकरमध्ये आपण हे टीन आहे, कुकरचा टीन, म्हणजे केकसाठी आपण जो टीन घेतलेला आहे तो ठेवायचा, डब्बा ठेवायचा. आणि साधारण 35 ते 40 मिनटं तरी आपण केक बेक करायला ठेवायचा आहे. तर तुम्ही प्रमाण किती घेता आहात केकचं त्या पद्धतीने केक बनण्यासाठी, म्हणजे बेक होण्यासाठी टाईम कमी अधिक लागू शकतो. तर आता बघा, मी इथे साधारण 35 ते 40 मिनटं मला लागले आणि एकदम लो फ्लेमवरती मी हे केक बेक केलेला आहे. मी ते कुकरमध्ये केलेलं आहे. तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा करू शकतात. 180 डिग्रीवरती साधारण 35 मिनटं तुम्ही केक बेक करू शकतात. बघा, इथे मी स्क्यूअर त्यामध्ये टाकलेला आहे, तर अजिबात त्याला कुठलेही केकचं कण लागलेला नाही, चिकटलेला नाही, म्हणजे आपला हा केक तयार आहे. आता हा असं थंड करून घ्यायचा आणि मग डिमोल्ड करून घ्यायचा. एका डिशमध्ये काढून घेऊ शकता. तुम्ही या केकला आयसिंग शुगरने सुद्धा कोट करू शकतात किंवा मेल्टेड चॉकलेटने तुम्ही कोट करू शकतात किंवा तुमच्याकडे व्हिपिंग क्रीम असेल तर त्यानेही तुम्ही सजवू शकतात. मी असंच हे प्लेन स्पंज केक बनवलेला आहे. तर अगदी सोप्या पद्धत आहे, इन्ग्रेडियंट्सही सहज उपलब्ध आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा. तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि मंडळी, तुम्हाला एक रिक्वेस्टसुद्धा आहे. तुम्ही रेसिपी पाहिल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.